आषाढ महिन्यातील आज शेवटचा दिवस आहे, तर मी आज देवीला नैवेद्य दाखवून घेतला. कारण आषाढ महिन्यात 3दा नैवेद्य दाखवतात, तर आज शेवटचा दिवस आहे. तर त्यासाठी मेथीची भाजी, खीर, वरण भात, भजे आणि पापड, कुरड्या म्हणजे तळणीचे पदार्थ दाखवतात नैवेद्य. तर मेथीची भाजी करून घेतली. मेथीची भाजीसाठी मेथीची भाजी ना आणि खीर देवीला खूप आवडती. तुम्ही पण नक्की मीठ करा आणि आषाढ महिन्यात याला जास्त प्राधान्य आहे ह्या निवेदाला, तर तुम्ही नक्की करा. मेथीची भाजी करून घेतली अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करून घेतली आहे. मस्त झटपट होते, लवकर होते आणि कोरड्याच भाजी केली आहे. मीठ टाकून घेतलं आणि चांगली 5 मिनिटं शिजवून द्यायची तिला मेथीच्या भाजीला. आणि इकडं वरण पण करायला घेतलं आहे. मी डाळ आधीच टाकली होती शिजायला कुकरमध्ये. नंतर वरणाचं पण फोडणीचं सामान काढून घेतलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर ते सगळं. आणि मग आपली मेथीची भाजी पण तयार झाली आहे. आणि इकडे वरण झालं आहे तयार. कढईमध्ये वरण फोडणी टाकून घेते, वरणाला फोडणी देऊन घेते. तर मी मिरच्या वरणामध्येच टाकून घेतल्या होत्या. त्याच्यात फक्त लसूण, कढीपत्ता आणि हिंग आणि जिरे मोहरी टाकून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि नंतर आपली शिजवलेली डाळ टाकून घ्यायची. तुमच्याकडे काय काय बनवतात आषाढच्या नैवेद्याला मला नक्की कमेंट करून सांगा. कारण सगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रथा असतात. कोणी पुरणपोळी तर बनवतंच, पण कोणी उडदाचे वडे बनवतं. हे बघा मेथीची भाजी तयार झाली आहे. इकडे भात पण लावून घेतला, पटकन होतं भात पण, आणि वरण पण झालेलं आहे. आता वरण बाजूला ठेवते आणि पीठ मळून घेते. मी आज पोळीच केलं आहे, म्हणजे छोटे पोळीचंच नैवेद्य दाखवलं आहे, पुरी नाही केली. तर मस्त पीठ पण मळून ठेवलं. इकडे वरण झालं. आता इकडे दूध एका गॅसवर दूध तापायला ठेवलेलं. नंतर तांदूळ मी आधी भिजू घातले होते एक तास पहिलेच. नंतर ते टाकून घ्यायचे आणि थोडंसं मी केशर टाकणार आहे खीरमध्ये. मग त्याला थोडं बाजूला गरम दूध त्यात केशर भिजू घालते आणि इकडे ड्रायफ्रूट्स टाकून घेतले. आता याला चांगलं उकळी येऊन देतो शिजून देते खिरीला. नंतर साखर टाकून घेतली आणि इकडे मी नैवेद्य करते देवीला दाखवायला. तर देवीला 7 आणि बाहेर जे देव असतात त्यांच्यासाठी 2. तर असं हे माझ्या आईने सांगितलं आहे, असं दाखवायचं नैवेद्य देवीला. आणि इकडे तळणीचे पदार्थ तळून घेतलेले आहे. हे बघा कुरड्या आणि भजे पण काढून घेतले, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे. तुम्ही पण अशा प्रकारे आषाढचं नैवेद्य करा देवीसाठी. नक्की करा आषाढामध्ये नैवेद्य, खूप चांगलं असतं देवीसाठी नैवेद्य केलेला आणि आपल्या कुटुंबासाठी पण. अशा प्रकारे सगळं तळून घेतलेलं आहे आणि नैवेद्य मी एका मोठ्या डब्यात भरून घेतले, म्हणजे असेच ठेवले सरळ. आणि बाकीचं सगळं पूजेचं सामान